कालपासून आता आपल्या मशीनमध्ये प्युअर गावरान कोंबडीचे पिल्लं निघाली सुरुवात झालेली बरं का. काल एक निघलं होतं, अजून एक निघलंय आज. हे असं आता गुळाचं आणि मिठाचं मिक्सचर केलंय, ते द्यायचं याच्यात टाकून. चव येते मग थोडं जास्त खात्यात. मस्त खवरायला शेळ्या. मेथीची भाजी खाता का? मेथीची भाजी, हां मेथीची भाजी खाती. बाबन केला बस शेक मस्त पैकी. ओ कागद आहे वय. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आपल्याला तणनाशक मारायचं आहे गावावर. कागद आहेत ते, कागद आहेत ते काय खायचे त्यात. जरा पेटा ना काय ते काल तोडलंय ओलंय ते कस काय पेट. तणनाशकच आज बघावं लागेल. उडत येतं काय म्हणलो तणनाशक. पप्पांची मी तर गाडी येणार आहे. ते कांद्याचे 2 गोणे द्यायचे आपल्याला. हा त्यांना लागत आहेत ते. फेर मारी ती फेर. कालपासून आता आपल्या मशीनमध्ये प्युअर गावरान कोंबडीचे पिल्लं निघाली सुरुवात झालेली बरं का. काल एक निघलं होतं, अजून एक निघलंय आज. बाकीच्यांचं काय विषय निघा ना टपा 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 टपा. 2च निघलेत, एक काळं एक पांढरं. आपले राजहंसचे अंडे हे निघत आहे बरं का. अजून तयार नाही झालेलं पण. ओके, इथं वाळतो आता. हायड्रोफ्रोबिक काहीतरी मकाचा चारा असतो ना, ते करायचा प्रयत्न केलाय आता आपण. असे 3 ट्रे होते आपल्याकडे, मस्तपैकी दिलेत आपण ठेवून. हे बघा, आता याला आहे ना रोज पाणी मारतोय मी. याला मुळ्या पण फुटल्यात आता बऱ्यापैकी. हे बघा, बऱ्यापैकी मुळे आल्यात, कोंब पण यायला चालू झालेत. बघू सक्सेस होतो का नाही. जर झाला तर आपल्या सगळ्या ट्रेमध्ये आपण करून बघू मग एकदा. आता आपल्याला आहे ना ही पाईपलाईन चालू करायची. तुम्हाला काल जसं सांगितलं होतं तसं. आता इथं आहे ना 2.5चा पाईप आहे. इथं 2.5चा पाईप आहे, त्याच्यामुळे काल आणलं होतं 2.5-2चं रेड्युसर सॉकेट. ते इथं लावायचं एल्बो लावून असा. इथं परत एक एल्बो, इथं परत उभा एक एल्बो, आणि मग परत एक आडवा एल्बो. बाबाला म्हणलं टी लावून आज जॉईन करा, पण बाबा म्हणतात कधीच्या नावात जर पाणी लागलं तरच घ्यायचं आहे, तिच्यात कंटिन्यू नाही घ्यायचं. त्याच्यामुळे आता करू राहिलेत बाबा पाईप. तवा लागला तवाच घ्यायचं. हा, आणि ते मग त्याला लई वालन भांडण. आता आपल्याकडे 2 सुलोचन आहेत. एक जय किसान संपत आलं काय आहे. हा कितीक राहिलं हे असं. ला हलकं झालंय डबा. फुले फुले मी म्हणलो संपलं का इतक्या लवकर. ते अजून वर्षभर संपत नसतं. आली गाड्या, डंपर आलं. शेवटचे 4-5 डंपर राहिले होते, ते आले आता. गावाला पाणी सोडायचं आहे आपल्याला, खालच्या वावरात अजून, आणि घासाला पण पाणी द्यायचं आहे. आता आहे ना, आता घासाला पाणी देऊ, मग नंतर खालच्या वावरात गेलं ना, मग शेळ्या बी सोडून दिल्या तिकडे. मग खालचा वावर भरूस तर मस्तपैकी त्याचं अगोदर होऊन जाईन मस्तपैकी. आता आज मी आत्तापर्यंत सगळ्यात जास्त जास्त गवत आणलं होतं. त्याची केली आता कुट्टी, भरून कुट्टी केली एकदम. ते विषय आज झाला की मला आहे ना शेळ्या न्यायच्या होत्या बरं तिकडं. आता बाबा गेलेच खाली तारे धरायला, पण मी शावल गेले नेटकी मुरली बाबांचं काबाल, त्याच्यामुळे त्यांना नेता चाललं नाही. मग आता गवत आणलंय मस्तपैकी, ते तो टाकून आणला. हा तुम्हालाच आणलंय, फुल भरलंय. आज गाडीत आपल्या भरलंच नसतं, 4 गाड्या भरत्या नाही, इतकं गवत आहे आता मुख्यमध्ये. चला आता मी गवत टाकतो शेळ्यांना मस्तपैकी, खातो पितो आणि जातो खाली बाबांकडे दारे धरायला. आता बाबाची सुट्टी करावं लागेल जेवायसाठी. सरक सारखा बाजूला चला, अजिबात नाही. सारखा पायात नका घोटळू. चला गौरी थांब थोड्या वेळ. हे असं आता गुळाचं आणि मिठाचं मिक्सचर केलंय, ते द्यायचं याच्यात टाकून. चव येते मग थोडं जास्त खात्यात. मस्त मस्त. थांबा तुम्हालाची. ओके चला भाऊ, शेळ्यांचं भागलं आता. गौरीचं राहिलंय, गौरीला देतो टाकून. आता मस्त खवरायला शेळ्या. त्या तिला बांधून ठेवलं मस्तपैकी. आता गौरी थांब, तुला देतो आता 2 मिनिट थांब. याच्यातच टाकतो तुला, थांब.
डायरेक्ट वरतूनच घमिलेन टाकी आता. पाणी पण भरत आलंय आता 3 4 5 आणि ते 2 झाले तिकडच्या. जा जेवायला मग, गाडीला चावी आहे, जेवण करून या. आणि ते जेवण बिवण झालं ना, ती शेळी बांधलेली दावणीला तेवढी सोडा फक्त. ती आहे ना आता खायला टाकलं, तिला मारित त्याच्यामुळे तिथं हे केलं. मी फोडतो आता, एवढं फोडून जा, नाही तर मी इकडे बघत होतो थोडं. ते वाढला होता खडं मासे, बघा ना कसं बॅगा पडलं ते. आता एकदम भारी होईल. उद्या मारू तणनाशक, उद्या किंवा परवा, आणि ओके मध्ये मग. चला ते आता एवढं उद्या घेऊ भिजून. झालं भाऊ भिजून खालचं तुकडं. हे पाईप आणले आता, खरं झालंय सगळं, शर्टला माती लागली. चलो ते पाईप राहू द्या इथंच, उद्या लागते ना इथून इकडं द्यायला. या इथून याच्यात सोडलं पाणी जातं खाली, ते राहू दे तिथंच. मस्त झालाय गहू खालचं, झालाय बरं का मस्त असा. वीतच्या पुढं गेलाय असा गहू मस्त पैकी, झुलतोय मस्त पैकी भारी. हे आहे थोडा अजूक, ते खाली नेमकी वाला होता त्याच्यामुळे ते रपरापा वाढला. हे पण होईना अजून 5-6 दिवसात तसा. एवढा झाला असा खालचा गहू, असा एवढा याच्यावर. मेथीचं बी काल भिजू घातलं होतं. चला आता याला येऊ टाकून. मेथी आहे इकडं, आणि बाबा याच्यावर तर लय कचरा आहे. आणि हे कशाचं आहे, हे कशाचं आहे, कोथिंबीर, धने धने मस्त लागत आहेत. असे जरी खाल्ले तरी काही टेन्शन नाही. याला थोडी बिशी पावडर लावली, मुंग्या खावा नाही त्याच्यामुळं. बाबाकडे एक काही कोण 2च वाफे टाकायचं ना मध्ये. हा हा तेवढा वाफा आहे ना लक्षात. इकडं काय लसूण आहे का इकडं? लसूण इथं नाही का? अर मग बघावं लागन, परत आणावं लागन मग बी. एवढं नाही पुरायचं. चला बघू टाकून आधी कसं आहे काय. जास्त काय हार्ड नाही आहे, असं हातात घ्यायचं आणि धने धने असं द्यायचं टाकून. थोडं 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 दाट पडलं तरी जमतं, कारण की हे भिजलेलं आहे. दिसतं पांढरा पांढरा. चला आता अख्खा वाफा करू पांढरा, शेजारचं करू धण्याचा. आणि त्या ते वाफ्यापाशी आहे ना, या इथं थोडं टाकायचं आहे मेथीच, देऊ टाकून. ती आता झाली भाऊ मेथी टाकून आता ओके मध्ये. ते तिकडं मेथी, इकडं कोथिंबीर, आणि इकडं थोडी राहिली होती मेथी दिली टाकून. पाणी बी सोडलं आता. डुळके डुळके देऊ त्या वाफ्यात. आणावं लागन बाबा बरं का, आणावं लागन अर्धा-1 किलो अजून एक अर्धा किलो. आताच लय बिशी पावडरचा वास येतो. बरं आहे ते, मुंग्या काय करतात खाऊन घ्यातात लई, त्यापेक्षा बरी आहे बिशी पावडर मारलेली. घास पण आता इथं दिसत असेल तुम्हाला, हिरवा हिरवा चमकतोय आता मस्तपैकी उगलाय. अजून 1 महिन्याभरात आहे ना कापाय जोगीचा होईल. कापला का मग कप्पा असं आठवड्याला एक फक्त उगूस तरच त्याला महिना लागतो. दसरात घासायला किती दिवस लागते ते उगूस तर? उगला का? नाही हे मोठा ऊस तर कापायला ऊस तर सेमच असतं दोघं तरी. 1.25 महिना असतो दोघायला बी. आपली मका बी मस्त उगायला लागली आता. आज चूक नाही दिसू राहिली बरं का, पण आहे ना अजून मध्ये नाही ना, कडेला दिसली मध्ये नाही ना, मधली नाही दिसली अजून. मध्ये दिसले का भारी होईल. पाणी फुल का मग आहे ना कडे. हात धुवून घेतो भाऊ. जिरण ते आता नाही फुटत. आता कुठं नसतं जात पाणी. मस्तपैकी झालंय हे ना. तिकडून इकडं पाहिजेत, पुढच्या वेळेस इकडून इकडे देऊ आता. चला तर मंडळी, आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. जमलोय आज लय.